गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते आहे। जिल्ह्यातील 71 पैकी 47 धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहेत। मंडणगडमधील 4, दापोलीमधील 6, खेडमधील 5, गुहागरमधील 1, चिपळूणमधील 6, संगमेश्वरमधील 7, रत्नागिरीमधील 1, लांजामधील 11, राजापूरमधील 6 धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहेत। तर 4 धरणांमध्ये सध्या 90% पेक्षा जास्ती पाणीसाठा या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर नातूवाडी मध्यम प्रकल्प देखील 67% इतका भरलेला आहे। तर या सर्व धरणांमध्ये सध्या 80.94% इतका पाणीसाठा पाहायला मिळतो आहे। तर या धरणातील उपयुक्त पाणीसाठा बघितला तर सध्या सर्वच धरणांमध्ये 367.11 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे। म्हणजेच जर एकंदरीत विचार केला तर जूनमध्ये पडणाऱ्या दमदार पावसामुळे सुद्धा जून महिन्यामध्ये अनेक धरणं भरलेली होती। मात्र आता जुलै महिन्यात सुद्धा बहुतांश जी धरणं आहेत ती या ठिकाणी 100% भरलेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जिल्ह्याचा जो पाणी प्रश्न आहे तो या धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे नक्कीच निकाली निघेल असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।